रवी राणांचं जे वक्तव्य आहे किंवा आणखीन एका आमदारांनी जे वक्तव्य केलं आहे ही सगळी फसवाफसवीच आहे का? नाही, असं आहे की आमदार जे वक्तव्य करतात ते खोलीत कुठेतरी बसून चर्चा करूनच करत असतील, कारण ते अधिकृतपणाने पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या. त्यामुळे जे आपल्याला बोलता येत नाही ते आमदारांच्या करवी बोलण्याचा हा कार्यक्रम आहे आणि महिलांना भीती दाखवण्याचा हा प्रकार आहे. पण ते हे विसरतात की हे सरकारचे तिजोरीतले पैसे आहेत, ते पैसे परत घेऊ, आम्ही डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी करू, ही भाषा सगळ्या महिलांना दबाव निर्माण करण्यासाठी आहे आणि हे फार गंभीर आहे. महाराष्ट्रात योजना जाहीर करायला कुणाची बंदी नाही, पण त्यातनं आमच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा, नाहीतर योजना चालणार नाही आणि दुसऱ्या आमदारांनी ह्या गोष्टी बोलायच्या, हे अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रातल्या भगिनी आमच्या कधी हे मान्य करणार नाही. बरं, एकीकडे लाडकी बहीण योजना चर्चेत असताना लाडका भाऊ आता बहिणीच्या विरोधात उमेदवार उभं केलं सुमित्राताईंना म्हणून अजितदादा बोलतायत, म्हणजे उपरती काही वेगळे चिन्ह आहेत काय? नाही, ते इव्हेंट मॅनेजर नेमलेला आहे ना, इव्हेंट तो काय निवडणुकीचा कन्सल्टंट आलेला आहे. त्या कन्सल्टंटनी सांगितलं असेल की असं बोलल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ते आता ते कन्सल्टंटच्या ताब्यात गेलेले आहेत, ते स्वतःचे राहिलेले नाही. जे लोकसभेच्या निवडणुकीत होते ते त्यांचं स्वतःचं म्हणणं मांडत होते, ते अतिशय जोरात मांडत होते. आता अचानक ते का असे बदलत आहेत तर लोकांना माहीत नाही, पण माझं असं मत आहे की कन्सल्टंटने सल्ला दिलेला दिसतोय की असं बोला. राखी लातूरमध्ये उदगीर मतदारसंघामध्ये आपण तयारी करीत आहात आणि दुसरीकडे काँग्रेसचे जे नेते आहेत अमित देशमुख त्यांनी उदगीर हे काँग्रेसला दिले तेव्हा असं त्यांच्या पक्षाच्या ठिकाणी जाहीररित्या मागणी केलेली आहे. तिथले कार्यकर्ते पण त्या दृष्टीने कामाला लागले आहेत. तर हा काय डिस्टर्बन्स आहे का? असं नाही, ते काँग्रेस पक्षांतर्गत त्यांच्या चर्चा, त्यांचं म्हणणं त्यांनी मांडायला काहीच हरकत नाही. पण शेवटी महाविकास आघाडीचा अलायन्स होईल आणि त्यावेळी जागा वाटप आपल्याला समोर स्पष्ट होईल. आपण जिथे जिथे जाता मराठा आंदोलक आपल्याला म्हणजे निवेदन देत आहेत किंवा विचारल्या भूमिका स्पष्ट करा असं सगळ्यांचं नेमकी काय भूमिका? नाही, याच्यावर आता पवारसाहेबही बोललेले आहेत, म्हणून तर त्याच विषयावर पुन्हा सांगण्याची गरज नाही. मी यापूर्वी त्याच्यावर बऱ्याच वेळेला बोललेलो आहे. दिवाळीनंतर निवडणुका करण्याचा प्लॅन चालू आहे. सरकारला अजूनही कॉन्फिडन्स नाही आहे की या योजना जाहीर केल्यात खरं, पण लोक ह्या स्वीकारतील किती, त्यामुळे त्यांना आणखीन वेळ पाहिजे. त्यासाठी त्यांनी योजना दूत नेमणार आहेत. प्रत्येकाला 10,000 रुपये पगारावर ठेवणार आहेत. कॉन्ट्रॅक्ट 6 महिन्याचं करणार आहेत. 300 कोटी त्यांच्यावर खर्च करणार आहेत. जाहिरातीसाठी 270 कोटी योजनांच्या जाहिरातीसाठी खर्च करणार आहेत. त्यामुळे सरकार आत्मविश्वास गमावलेलं सरकार आहे आणि आपला पराभव होणार या भीतीनं ग्रासलेलं असल्यामुळं ते आजचं मरण उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात निवडणूक घेतील असा माझा अंदाज आहे. आता आपण बोलताना असं म्हणा की विनायकराव पाटील यांना आपण निवडून द्यावं उदगीर आणि अहमदपूरमध्ये आपण उमेदवारी जाहीर केली होती विनायकराव पाटील. आमच्या महाविकास आघाडीमध्ये आमचा प्रयत्न आहे त्यांना तिकीट मिळावं म्हणून आणि तो यशस्वी झाल्यावर त्याच्यावर शिक्कामोर्तब होईलच. तुम्ही स्वतःहून बोलवले विनायकराव पाटील साहेब शिक्कामोर्तब होईल? नाही, त्यांना मी आग्रह केला की तुम्ही आमच्या पक्षात या. इकडं सुधाकर भालेरावांना देखील मी आग्रह करून बोलवलेलं आहे. दोघांचे ठरले का नाही? दोघं आलेत ना. विधानसभेचं ठरलंय की? असं आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं मी अशा घोषणा करणं उचित नाही, म्हणून मी त्याच्यावर काही बोलणार नाही.